मुंबई महापालिकेचा कारभार पुन्हा एकदा वादात सापडलेला आहे। ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या 30 नगरसेवकांना मुंबई महापालिकेने प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे यापैकी बहुतांश नगरसेवकांना पक्षप्रवेशाच्या काही दिवसातच निधी मिळाल्याचं इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तामध्ये छापलंय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरेंकडून शिंदे गटात येताच नगरसेवकांना तातडीने 5 कोटींचा निधी। मुंबई महापालिकेत चाललंय काय? इंडियन एक्सप्रेसच्या बातमीने खळबळ। शिंदे गटात गेलेल्या 30 नगरसेवकांना आकस्मिक निधी म्हणून प्रत्येकी 5 कोटी रुपये। मुंबई महानगरपालिकेमध्ये चाललंय काय हा प्रश्न तुम्हाला इंडियन एक्सप्रेसने छापलेली बातमी बघून पडू शकतो। मुंबईसह महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच महापालिकांमध्ये प्रशासक आहेत। 2 वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीयेत, मात्र तरी ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या 30 नगरसेवकांना आकस्मिक निधी म्हणून प्रत्येकी 5 कोटी रुपये दिले गेले। योगायोग म्हणजे बहुतांश नगरसेवकांना ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेल्याच्या फक्त 15 दिवसातच 5 कोटींचा निधी मंजूर झाल्याचंही बोललं जात आहे। मात्र इतर विरोधक नगरसेवकांचे अर्ज पडून आहेत। सायन वॉर्डातल्या सातमकरांना फक्त पक्षप्रवेशाच्या 30 दिवसात 5 कोटींचा निधी मंजूर झाल्याचं वृत्त आहे, तर त्यांच्याच बाजूच्या वॉर्डातील काँग्रेसच्या रवी राजा यांनी प्रस्ताव आणि पत्र पाठवूनही त्यांचा अर्ज प्रलंबित असल्याचं समोर आलंय। शिंदेंचं सरकार आल्यानंतर ठाकरे गटातून शिंदेंकडे 21 नगरसेवक गेले। काँग्रेसच्या 6 नगरसेवकांनीही शिंदे गटात प्रवेश केला। त्यानंतर राष्ट्रवादीचेही 3 नगरसेवक शिंदे गटात आले। अशा या 30 नगरसेवकांना मुंबई महापालिकेच्या आकस्मिक निधीतून प्रत्येकी 5 कोटी रुपयांचा निधी दिला गेलाय, म्हणजे एकूण 150 कोटींचा निधी मंजूर केला गेला। अजून एक गोष्ट म्हणजे मुंबई महापालिकेत एकूण 226 नगरसेवक आहेत। त्यापैकी जे 30 नगरसेवक ठाकरे गट, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीतून शिंदे गटात आलेत त्यांना 5 कोटींचा निधी मंजूर झालाय आणि उर्वरित 196 नगरसेवकांना 1 रुपयाही न मिळाल्याचं माहिती अधिकारातून पुढे आलंय, असं इंडियन एक्सप्रेसनं म्हटलेलं आहे। जे मुंबईवर प्रेम करतात आणि मुंबईच्या विकासाच्या बाजूने आहेत असे उद्धवजींच्या पक्षातले लोक त्यांच्या पक्षाला लाथाडून मुंबईच्या विकासासाठी आमच्याबरोबर येत आहेत। तो निधी कुठला दिला तर तो आकस्मिक निधी, जो शहरावरती एखादा प्रसंग आला, कुठे पूर आला, तर मला वाटतं हा खरंच काळजीचा विषय आहे। 2.5 वर्षामध्ये आम्हाला काय दिलं होतं? आम्ही उठाव का केला होता? त्या टायमाला कळत नव्हतं की आपले आमदार आहेत म्हणून। महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे यांच्या बापाचा पैसा आहे, अशा प्रकारे हा पैसा उधळला जातोय। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवरती करोडो रुपयांची खिरापत केली जाते, म्हणून हे अतिशय बेकायदेशीरपणे चालू आहे। मुंबई महापालिकेत 2 वर्षांपासून प्रशासक आहे। त्यामध्ये जर आकस्मिक निधी द्यायचा असेल तर तो प्रचंड पाऊस, रोगराई, साथीचा आजार, नैसर्गिक संकट अशा परिस्थितीमध्ये वितरित केला जातो। 2 दिवसांपूर्वीच्या माहिती अधिकारात सुद्धा आमदारांच्या निधी वाटपात सुद्धा भेदभाव झाल्याचा आरोप झाला। नगरसेवक नसल्यानं मुंबई महापालिकेनं फेब्रुवारी 2023 मध्ये एक धोरण आखलं। त्यानुसार पायाभूत सुविधांसाठी मुंबईतल्या आमदारांना 35 कोटींपर्यंत महापालिका निधी देईल असा निर्णय झाला। मुंबईत एकूण 36 आमदार आहेत, मात्र निधी देताना सत्ताधारी 21 आमदारांना महापालिकेनं निधी मंजूर केला, तर विरोधकांचे 15 पैकी 11 आमदार अद्याप निधीच्या प्रतीक्षेत आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासन असल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे आमदारांनी आपापल्या विभागातली गटार गल्ल्यांची कामं करावीत अशा प्रकारचं पत्र आयुक्तांना दिलं। आयुक्तांनी त्या पत्रांच्या आधारावर त्या विभागातलं काम हे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याच्यामुळे आमदारांना निधी मिळाला वगैरे ही वस्तुस्थिती नाही। इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार मुंबईतल्या भाजपच्या 16 आमदारांनी 462 कोटींची मागणी केली होती, त्यांना 374 कोटी मिळाले। शिंदेंच्या 5 आमदारांनी 191 कोटींची मागणी केली होती, त्यांना मिळाले 126 कोटी। तर ठाकरे गटाचे 9, काँग्रेसचे 4 आणि राष्ट्रवादी सपा मिळून एकूण 15 विरोधी आमदारांनी 135 कोटींची मागणी केली होती, मात्र त्यांना अद्याप निधी मिळालेला नाहीये। मुंबई महापालिकेच्या या कारभारावर टीका होतीये, पण महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये।
माहितीनुसार भाजपच्या मंगलप्रभात लोढांनी कामांसाठी 30 कोटींचा निधी मागितला होता. त्यांना मिळाले 24 कोटी. मिहीर कोटेचा यांना 26 कोटी. अतुल भातकळकर 24.27 कोटी. सदा सरवणकर 28 कोटी. राहुल नार्वेकर 28 कोटी. विद्या ठाकूर 28 कोटी. दुसरीकडे ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांनी 16 कोटींचा निधी मागितला, अद्याप प्रलंबित आहे. अजय चौधरींनी 68 कोटींचा निधी मागितला, अद्याप प्रलंबित आहे. काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी मागितलेला निधी प्रलंबित आहे. हा पार्टीसाठी चाललाय का फंड? यासाठी मी बोलते की काही ठिकाणी कामं सुद्धा झालेली नाही, जी कामं सांगितली गेलेली आहेत त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी हा निधीचा सर्रासपणे वापर केला जातो. अशोक चव्हाण साहेब होते तेव्हा वर्षा गायकवाडनी सांगावं, फावडं आपल्याकडे माती ओढतं ना. शेवटी सत्ता असल्यावर थोडंफार आपल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुकतं माप मिळतं. याआधी प्रशासक असताना मुंबईच्या सुशोभीकरणावर जो खर्च झाला तो देखील राज ठाकरेंच्या टीकेनं वादात आला होता. त्यानंतर हा निधी वाटपाचा मुद्दा आणि त्यावर झालेल्या दुजाभावाच्या आरोपांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरून उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. सध्या सुशोभीकरण सुरू आहे सगळीकडे. जेवढे दिव्याचे पोल्स आहेत त्यांना लाईट लावलेत. संध्याकाळी मुंबई बघताना मुंबई आहे का डान्स बार आहे तेच कळत नाही. हे असं काय सुशोभीकरण असतं काय? परवा दिवशी इथेच कुठेतरी इथे 2 सिंह आहेत, त्यांच्या मागून लाल लाईट लावले होते. चला म्हटलं मुळव्यात झाली की काय ना. हे काय लाइटिंग लावायची पद्धत आहे का? लाईट लावायची पद्धत आहे? सुशोभीकरणाच्या नावाखाली किती तर 1700 कोटी रुपये खर्च केले. 1700 कोटी रुपये ते दिवे लावलेत. ते काय कायमचे आहेत का? ते जाणार मग नवीन लावणार. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.